खिसा तुमचा बजेट सरकारचं आणि सरकारच्या या बजेटच्या माध्यमातून आपल्या खिशात काय आलं, खिशातून काय गेलं, या सगळ्याचा हिशोब मांडण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। पण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग 8व्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर केला। नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातला पहिला पूर्ण वर्षाचा अर्थसंकल्प आहे। त्यामुळे या अर्थसंकल्पाकडून देशवासियांना प्रचंड अपेक्षा होत्या। त्यामुळे आता या अर्थसंकल्पावरून दावे प्रतिदावे, आरोप प्रत्यारोप हे केले गेले नसते तरच नवल। या सगळ्या मुद्द्यावरून देशाचं राजकारण तापल्याचं रंगल्याचं पाहायला मिळतंय। ये हर भारतीय के सपनों को पूरा करने वाला बजट है। और जीएसटी में तो बिल्कुल सुधार नहीं हुआ है, बोझ बन गया है हमारे अर्थव्यवस्था पर। आता महाराष्ट्र हे देशाचं स्टार्टअप कॅपिटल झालेलं आहे। खरं तर या बजेटमध्ये कुठल्याही तऱ्हेचं महाराष्ट्रासाठी कुठलंही प्राविधान त्या ठिकाणी नाहीये। पूर्वी आपण ती गाणी ऐकायचो, बदले में यूपी बिहार ले लो, बिहार ले लो। ते बिहार ले लो लेलोचा बदला आता कदाचित बिहारला घ्यायचा असेल। केंद्रीय अर्थसंकल्पावरती सत्ताधारी आणि विरोधकांच्या या प्रतिक्रिया। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न झाला। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या अर्थसंकल्पाचं कौतुक केलंय, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सुद्धा अर्थसंकल्पाची स्तुती केली आहे। ये हर भारतीय के सपनों को पूरा करने वाला बजट है। हमने कई सेक्टर्स युवाओं के लिए खोल दिए हैं। सामान्य नागरिक विकसित भारत के मिशन को ड्राइव करने वाला है। ये बजट एक फोर्स मल्टीप्लायर है। ये बजट सेविंग्स को बढ़ाएगा। मुझे इस बात की खुशी है कि कृषि विभाग की ओर उन्होंने विशेष रूप से ध्यान दिया है। तिलहन हो, विशेष रूप से तेल बिया हो, इसके उत्पादन कैसे बढ़े और किसान आत्मनिर्भर कैसे बने, इसका भी विचार किया गया है। विशेष रूप से इनकम टैक्स के बारे में एक रिफॉर्म करके नया कानून लाकर इसको और सरलीकरण उसका करना, ये जनता के लिए बहुत बड़ी राहत होगी। एकीकडे सत्ताधारी अर्थसंकल्पाचं कौतुक करताना विरोधकांनी मात्र अर्थसंकल्पावरती निशाणा साधल्याचं दिसतंय। अर्थव्यवस्था वृद्धि का दर गिर रहा है, निजी निवेश का दर गिर रहा है, खपत बढ़ नहीं रही है, मजदूर तंग हैं क्योंकि जो मजदूरी दर है वही स्तर पर है जो पिछले 10 साल से चला आ रहा है। तो यही है ना। और जीएसटी में तो बिल्कुल सुधार नहीं हुआ है, बोझ बन गया है हमारे अर्थव्यवस्था पर। महाराष्ट्रातून या अर्थसंकल्पावरती प्रतिक्रिया उमटल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा अर्थसंकल्प मध्यमवर्गीय आणि नोकरदारांना दिलासा देणार असल्याचं सांगत शेती विकासाला चालना मिळण्याचा दावा केलेला आहे। तर शिंदेंच्या शिवसेनेने सुद्धा बजेटचं स्वागत केलंय। आता महाराष्ट्र हे देशाचं स्टार्टअप कॅपिटल झालेलं आहे आणि स्टार्टअपमधनं सर्वाधिक रोजगाराची निर्मिती होते आहे। त्या स्टार्टअप करता 20 कोटी रुपयापर्यंत त्या ठिकाणी जी काही क्रेडिट लिमिट तयार करण्यात आलेली आहे, याचा आमच्या नवतरुणांना आणि स्टार्टअप्सला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। सर्व करदाते, जास्तीत जास्त करदाते हे महाराष्ट्रामध्ये आहेत, म्हणजे करदात्यांना बेनिफिट होईल आणि या क्रांतिकारी निर्णयाचा। आणि महाराष्ट्रातल्या आमच्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके विद्यार्थी, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ या सगळ्यांनाच याचा फायदा होईल। दुसरीकडे विरोधक आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मात्र हे बजेट निराशाजनक असल्याचा दावा केलाय। खरं तर या बजेटमध्ये कुठल्याही तऱ्हेचं महाराष्ट्रासाठी कुठलंही प्राविधान त्या ठिकाणी नाहीये। ह्या महाराष्ट्राने त्यांना आतापर्यंत म्हणजे भाजपच्या आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय दिला आहे। इतर राज्यांपेक्षा स्ट्राईक रेट महाराष्ट्रात त्यांची जास्त राहिलेली आहे। अशा महाराष्ट्राचा उल्लेख न करणं, पूर्वी आपण ती गाणी ऐकायचो, बदले में यूपी बिहार ले लो, बिहार ले लो। ते बिहार ले लो लेलोचा बदला आता कदाचित बिहारला घ्यायचा असेल तर ते आता असं केलं की बिहारला सांगितलं आम्हाला तेवढं सरकार आमचं टिकवा, बदल्यात पूर्ण देश घेऊन टाका। काही गोष्टी तरी स्पष्ट केल्या की 12 लाखापर्यंत इन्कम टॅक्स एक्झेम्प्ट राहील वगैरे। जीएसटी संबंधी काही बोललेलं नाही आहेत आणि एकंदरीत जो टॅक्सेशनचा बोजा जो इनडायरेक्ट टॅक्सेसचा तो कसा कमी करता येईल त्याबद्दल काही बोलले नाही आहेत। नाही, पण शेतकऱ्यांसाठी कसं बजेट आहे, सर्वसामान्यांसाठी कसं बजेट आहे? शेतकऱ्यांसाठी विशेष काही याच्यात दिसून आलं नाही मला। सरकारची योजना किंवा घोषणा यावरती राजकीय आरोप प्रत्यारोप होतच असतात।
पण अर्थसंकल्पाचा परिणाम हा थेटपणे देशाच्या नागरिकांवरती होत असतो. त्यामुळे आता बदललेली कर रचना आणि नव्या योजना आणि घोषणांमुळे सर्वसामान्यांना किती आणि कसा फायदा होतो यावरून खऱ्या अर्थाने अर्थसंकल्प नेमका कसा आहे याचं उत्तर मिळणार आहे. Mr. Speaker, sir, with this, I commend the budget to this August House. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.